हा आहे मुंबईतील महाकाली लेण्याचा माथ्यावरील भाग. येथे आल्यावर आपल्याला गवतामध्ये झाकलेला हा सपाट परिसर पाहायला भेटतो. तसं पाहिलं तर हा दुर्लक्षित भाग आहे, पण या लेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे 10 मीटर व्यासाचे भव्य असे स्तूपाचे अवशेष आहेत. सध्या ते गवतामध्ये झाकलेले असले तरी त्याच्या विठा व दगडांचे अवशेष येथे आपल्याला पाहायला मिळतात. हा परिसर या लेण्याचा एक महत्त्वाचा भाग होता. याचे अनेक पुरावे आपल्याला येथे पाहायला भेटतात. येथे काही पाण्याच्या टाक्या आहेत. पश्चिम बाजूला येथे एक मोठे ओपन पाण्याचे कुंड आहे. या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने पाणी बाहेर काढण्याची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे पाणी पश्चिमेकडील लेणी क्रमांक 16 कडे नेण्यात आलेले आहे. येथे काही ठिकाणी दगडामध्ये असे खड्डे खोदलेले दिसतात. यावरून येथे पूर्वी बांधकाम होती हे सिद्ध होतं. येथील अनेक लेण्यामध्ये माथ्यावरती जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या दिसतात. लेणी क्रमांक 19च्या बाजूला वरती येण्यासाठी अशा दगडामध्ये पायऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. यावरून या लेणी समूहाशी हा भाग कनेक्ट होता व बऱ्याच ठिकाणी लेण्यापाशी पायऱ्या खोदून येथे येण्यासाठी जी सोय केली आहे, या पुराव्यावरून हा परिसर या लेण्याचा केंद्रबिंदू होता हे सिद्ध होतं.